नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणाऱ्या PDF स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच आपल्या फेसबुक अकाउंटवरही तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर फेसबुक अकाउंटलाही फॉलो करून घ्या आणि Instagram अकाउंटलाही फॉलो करा. जर तुम्ही अद्यापर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची सूचना, मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीच्या प्रश्नपत्रिकांची सिरीज आणि अतिसंभाव्य 500 प्रश्नांची व्हिडिओची सिरीज आपल्या चॅनलवर सुरू झालेली आहे, तर ती सुद्धा बघून घ्या आपल्या चॅनलवर जाऊन. वेळ न दवडता सुरुवात करूया 15 आणि 16 एप्रिल 2026च्या महत्त्वाच्या चालू घडामोडींना. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 15 एप्रिल 2026 रोजी बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सम्राट चौधरी. सम्राट चौधरी यांची वैयक्तिक माहिती बघूया. यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1968 ला लखनपूर या गावात झाला. लखनपूर हे गाव मुंगेर जिल्हा, बिहार राज्यामध्ये आहे. यांचं वय 57 वर्ष आहे. वडील शकुनी चौधरी हे 6 वेळा आमदार आणि खासदार, तर आई पार्वती देवी या सुद्धा माजी आमदार आहे. 1990 ला राष्ट्रीय जनता दल म्हणजेच RJD लालू प्रसाद यादव यांच्यासोबत त्यांची सुरुवात झाली. नंतर त्यांनी जनता दल युनायटेड मध्ये प्रवेश केला, म्हणजे JDU, जे नितीश कुमार यांचा पक्ष आहे. 2014 मध्ये JDU मधून 12 आमदारांसह त्यांनी बंड केला आणि 2017 मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले. 2023 मध्ये बिहार भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष झाले. 28 जानेवारी 2024 पासून बिहारचे उपमुख्यमंत्री NDA सरकारमध्ये म्हणजेच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये, तर गृहमंत्री, अर्थमंत्री, शहरी विकास, पंचायत राज, आरोग्य, उद्योग इत्यादी महत्वाचे खाते त्यांनी सांभाळले. 2025 मध्ये बिहार तारापूर मुंगेर मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून ते विजयी झाले. तर ही टाइमलाईन लक्षात ठेवा. 6 व 11 नोव्हेंबर 2025 म्हणजे 6 ते 11 नोव्हेंबर बिहार विधानसभा निवडणुका झाल्या. NDA ला जागा मिळाल्या, त्यापैकी BJP ला 89, जनता दल युनायटेडला 85 आणि इतर अशा मिळून 202 जागा यांना मिळाल्या. महागठबंधनला फक्त 35 जागा मिळाल्या आणि 20 नोव्हेंबर 2025 रोजी नितीश कुमार 10व्या वेळी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. 30 मार्च 2026 ला विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला कुणी? नितीश कुमार यांनी. आणि राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज भरला. तर 10 एप्रिल 2026 रोजी राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी शपथ घेतली. आपण नितीश कुमारांबद्दल बघतोय, मावळते मुख्यमंत्री. ठीक आहे. राज्यसभा उपाध्यक्ष CP राधाकृष्णन यांच्या हस्ते. तर 14 एप्रिल 2026 ला राज्यपालांना राजीनामा सुपूर्द केला आणि 15 एप्रिल 2026 ला सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री झाले. ठीक आहे. तर या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची 10 वेळा शपथ घेण्याचा विक्रम खालीलपैकी कोणत्या नेत्याने केला? तर हा मावळते मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेला आहे, जे आपण आत्ताच बघितला. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. एप्रिल 2026 मध्ये इराकचे 10वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेले निझार अहमदी कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पॅट्रियाट्रिक युनियन ऑफ कुर्दिस्तान, PUK. इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण आहे? तर निसार अहमदी. 11 एप्रिल 2026 ला यांची नियुक्ती झाली. नाव आहे निसार अहमदी. वय आहे 58 वर्षे. इराकचे 10वे राष्ट्राध्यक्ष आहे. पक्ष आहे पॅट्रियाट्रिक युनियन ऑफ कुर्दिस्तान. मत यांना 90.0.8% मिळाले. प्रतिस्पर्धी आहे मुताना आणि नादिर. मागील राष्ट्राध्यक्ष अब्दुल लतीफ रशीद. इराक बद्दलची माहिती, राजधानी बगदाद, चलन इराकी दिनार, अधिकृत भाषा अरबी. 2026च्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या, इराक राष्ट्राध्यक्ष निझार अहमदी, म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष मिन ऑंग ह्वांग, मंगोलियाचे पंतप्रधान ओख्खागिन खुरेलसुख, चिलीचे राष्ट्राध्यक्ष. या 2026 मध्ये हे नवीन नियुक्त झालेले आहेत, तर त्यांच्यावर एक नजर टाकूया. चिली राष्ट्राध्यक्ष जोसे अँटोनिया कास्ट. नेपाळचे पंतप्रधान बनलेले आहेत
बालेंद्र शाह बांगलादेशचे पंतप्रधान, तारिक रहमान नेदरलँडचे पंतप्रधान, रॉब चेटन जपानचे पंतप्रधान, सनाई ताकाइची युगांडाचे राष्ट्राध्यक्ष, एवेसी मुसेनी टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष, सामिया सुलून हसन. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4, 2026च्या पहिल्या द्विवार्षिक कमांडर कॉन्फरन्स चे आयोजन कुठे करण्यात आले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली. बघा, पहिल्या द्विवार्षिक कमांडर कॉन्फरन्स 2026 म्हणजे भारतीय नौदलाचा हा सराव आहे, याचं आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले. बैठकीत नौसेना प्रमुख, सर्व कमांडर्स आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. उद्देश होता राष्ट्रीय सागरी हितसंबंध, क्षमता विकास, आधुनिकीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षा उद्दिष्टे यांचा व्यापक आढावा या ठिकाणी घेण्यात आला. प्रश्न क्रमांक 5, नुकतेच खालीलपैकी कोणते राज्य 42 नक्षलवाद्यांच्या सामूहिक आत्मसमर्पणानंतर अधिकृतपणे नक्षलमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणा राज्याचा विषय आला तर त्याच्याबद्दलची माहिती बघूया. आधी बघा, तेलंगणा अधिकृतपणे नक्षली मुक्त घोषित झालेले आहे. नुकतेच 42 नक्षलवाद्यांच्या सामूहिक आत्मसमर्पणानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ही घोषणा केलेली आहे, किंवा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. तेलंगणा बद्दलची माहिती बघा, राजधानी आहे हैदराबाद, राज्यपाल आहे शिवप्रताप शुक्ला, लोकसभेचे खासदार या ठिकाणी आहे 17, तर राज्यसभेचे खासदार आहे 7. विधानसभा निवडणूक या ठिकाणी 119 विधानसभा सदस्य आहे. तर स्थापना 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून 29वे राज्य म्हणून तेलंगणाची निर्मिती करण्यात आली. प्रश्न क्रमांक 6, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना केंद्र सरकारचा पद्मविभूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2008, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 7, आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2021. ठीक आहे, प्रश्नामध्ये तुम्हाला महाराष्ट्र भूषण 2020 असं दिसत असलं तरी हा पुरस्कार महाराष्ट्र भूषण 2020 असं याचं नाव होतं, किंवा त्या वर्षीचा पुरस्कार होता, प्रदान करण्यात आला 2021 ला, त्यामुळं हे कन्फ्युजन लक्षात ठेवा. बघा, आशा भोसले यांना मिळालेले पुरस्कार 1987 ला त्यांना नाइटिंगेल ऑफ एशिया अवॉर्ड मिळाला. 2000 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला, अतिशय महत्वाचा आहे हा. 2002 ला आशाताईंना आयफा सर्वश्रेष्ठ महिला प्लेबॅक गायिका, 2008 ला पद्मविभूषण, 2009 ला फिल्मफेअर जीवन गौरव, 2018 ला बंग विभूषण पश्चिम बंगाल सरकारचा, तर 2019 ला महाराष्ट्र भूषण, 2020 चा पुरस्कार. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2 वेळा, ओमराव जान व इजाजत या 2 चित्रपटांसाठी. फिल्मफेअर पुरस्कार 7 वेळा, तर लता मंगेशकर पुरस्कार जो मध्य प्रदेश सरकारने दिला, सोबतच ग्रॅमी पुरस्कारांसाठी त्यांना 2 वेळा नामांकन मिळालं. तर आशा भोसले यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, त्यामुळे त्यांच्या संदर्भातले प्रश्न विचारले जातात, म्हणून आपण ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 8, एप्रिल 2026 मध्ये पार पडलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये भारतीय पुरुष फ्रीस्टाईल संघाने कोणते स्थान पटकावले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरे, ऑप्शन बी. बिश्केक किर्गिझस्तान येथे आयोजित आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? ठीक आहे, या प्रश्नामधूनच तुम्हाला जास्तीची माहिती मिळालेली आहे की स्पर्धेचं आयोजन कुठे झाले वगैरे वगैरे. प्रश्न क्रमांक सी, 17 मेडल्स भारताने जिंकलेले आहे. बघा, एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप 2026 हे स्पर्धेचं नाव आहे, ठिकाण आहे बिश्केक किर्गिझस्तान. कालावधी 6 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान ही पार पडली. सहभाग 21 देशांचे 321 खेळाडू. भारताचे पुरुष स्थान दुसरे, भारताचे महिला स्थान 5वे. सर्व श्रेणीतील रँकिंग, मेन्स फ्री स्टाईल 1 नंबरला इराण, 2 नंबरला भारत, 3 नंबरला जपान. तर वुमन्स मध्ये म्हणजे महिलांमध्ये चीन 1 नंबरला तर भारत 5 नंबरला. तर भारताने एकूण 17 मेडल्स, त्यामध्ये 2 गोल्ड म्हणजे सुवर्ण पदक, 6 सिल्वर म्हणजे रौप्य पदक आणि 9 ब्रॉन्झ म्हणजे कांस्य पदक जिंकलेले आहेत. प्रश्न क्रमांक 10, 10 एप्रिल
2026 रोजी भारतीय संविधानाचा सिंधी भाषेतील अनुवाद खालीलपैकी कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, CP राधाकृष्णन, उपराष्ट्रपती यांच्या हस्ते. प्रश्न क्रमांक 11. भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये सिंधी भाषेचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 21वी घटना दुरुस्ती, ऑप्शन बी. बघा, भारतीय संविधानाचा सिंधी भाषेतील अनुवाद प्रकाशित केला. कधी केला? 10 एप्रिल 2026 ला. कुणी प्रकाशित केला? उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी. कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी. प्रकार काय आहे? द्विभाषी, म्हणजे वरती हिंदी, इंग्रजी, खाली सिंधी अनुवाद. उद्देश काय आहे? तर सिंधी भाषिक नागरिकांना आपले अधिकार आणि कर्तव्य आपल्या भाषेत समजणे सोपे व्हावे. सिंधी भाषेबद्दल येथे संविधानाच्या 8व्या अनुसूचीत ही भाषा समाविष्ट आहे. 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे आणि समावेश कधी करण्यात आला? तर 21व्या घटना दुरुस्तीला नुसार किंवा अंतर्गत, जी 1976 ला झाली. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 12. एप्रिल 2026 मध्ये निवडणूक आयोगाने कोणत्या राज्याच्या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या स्वागतासाठी नीला नावाचा रोबोट तैनात केला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पुद्दुचेरी. ठीक आहे. तर निवडणुकीत नीला रोबोटचे नाव नीला. 9 एप्रिल 2026 ला मागच्या आठवड्यात जी निवडणूक झाली त्यासाठी 30 जागांच्यासाठी निवडणूक झाली. तर पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत या नीला रोबोटचा वापर करण्यात आला. उद्देश काय? तर मतदारांचे स्वागत करणे आणि मतदानाची टक्केवारी वाढवणे. निवडणूक आयोगाने प्रथमच केंद्रावर रोबोट तैनात केला. तर साडी घातलेला रोबोट मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया सोपी वाटण्यासाठी त्या ठिकाणी वापरण्यात आला. प्रश्न क्रमांक 13 बघा. 10 एप्रिल 2026 रोजी आर्टेमिस 2 हे महत्वाकांक्षी अंतराळ यान कोणत्या महासागरात यशस्वीरित्या उतरले? किंवा अंतराळ यात्री कोणत्या महासागरात उतरले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, प्रशांत महासागर. ठीक आहे. सॅन दिगो जवळ. प्रश्न क्रमांक 14. डेव्हिडॉस परफ्यूम या जागतिक ब्रँडचा भारतातील पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, आहन पांडे. ब्रँड अँबॅसेडरवर प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 15. अलीकडे चर्चेत असलेला माउंट सेमेरू हा सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात स्थित आहे? तर हा आहे इंडोनेशिया या देशामध्ये, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 16. दिव्यांग व्यक्तींसाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे भारतातील पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणते ठरले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भोपाळ, मध्य प्रदेश. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आणि चालू घडामोडीला या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.